निपाणी तालुक्यातील आडी इथल्या संजीवन गिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीनं श्री दत्त जयंतीच्या निमित्तानं आयोजित परमाब्धी विचार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। शुक्रवारी सकाळी 7:15 परमपूज्य परमात्मा महाराज आणि देवीदास महाराज यांच्या हस्ते कलश आणि वीणा पूजनाने महोत्सवाचा शुभारंभ झाला। यावेळी श्री दत्तगुरूंच्या पादुकांवर अभिषेक अर्पण करण्यात आला। या प्रसंगी दत्तगुरूंच्या प्रतिमेचं पूजन करून भाविकांना संकल्प धागा बांधण्यात आला। विश्वधर्म ध्वजाचे आरोहण करण्यात आलं। परमाब्धी ग्रंथाचं पूजन नामजप करून परमाब्धी ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी पारायणाचे नेतृत्व नामदेव महाराज, श्रीराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, चिदानंद महाराज यांनी केलं। अमोल महाराज, समाधान महाराज, श्रीधर महाराज, मारुती महाराज यांनी नित्य आरती नामजपाचं नेतृत्व केलं। यावेळी बोलताना परमपूज्य परमात्मा महाराज यांनी सध्याच्या काळात जाती, धर्म, संप्रदाय इत्यादींच्या आधारावर असलेल्या वैमनस्याने प्रचंड कहर माजवला असल्याचं सांगितलं। माणसांच्या मनातील परस्पर द्वेषाच्या भीषण जाळाला शांत करून मनाला शांती प्रदान करण्यासाठी सौहार्द विचारांची सर्वांना गरज असून सर्व जाती, धर्म, पंथांमधील लोकांसाठी सदाचाराचे महत्त्व प्रतिपादन करणारे विचार श्रवण करण्यासाठी सर्व भाविकांनी परमाब्धी विचार महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन परमपूज्य परमात्मा महाराज यांनी केलं। यावेळी आडी, बेनाडी, कोगनोळी, हणबरवाडी, हंचिनाळ, सौंदलगा, निपाणी, कागल, बेळगाव, कोल्हापूर, सांगली, पुणे आदी भागातील असंख्य भाविकांची उपस्थिती होती।